श्रावण महिना म्हटलं की भरपूर सणांची सुरुवात असते. हाताखाली या पद्धतीने जादुई मसाला असलं की अगदी 10 मिनिटात भाजी होते. तर श्रावण महिना किंवा चातुर्मास म्हटलं की बऱ्याच जणांकडे कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो. तर आज आपण असा मसाला कसा तयार करायचा आणि हे जे मसाला आहे महिनाभर टिकून राहतो, शिवाय यापासून भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. भरल्या भाज्यासाठी खास मसाला आहे, एकदा नक्की करून पहा. मसाल्यासाठी इथे मी काही जिन्नस घेतलेले आहेत ते पाहूया. पोहे खायच्या चमच्याने इथे मी साधारण 3 चमचे तीळ, 1 चमचा खसखस आणि 3 चमचे खोबऱ्याचा खीस, 1 चमचा जिरे, 3 चमचे धने आणि सोबतच 3 चमचे इतकं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. सोबतच इथे मी 1 चक्री फूल, 2 इंचाचं इथे मी दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 2 विलायची आणि 3 चमचे इथे मी मगज बी, 7 ते 8 काजू आणि त्याचबरोबर 3 चमचे इतकं कसुरी मेथी घेतलेले आहे. पहिल्यांदा आपल्याला कपभर इतकं शेंगदाणे कढईमध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे. तर आपली जे रेग्युलरची आमटीची भाजीची वाटी असते त्या वाटीने साधारण 1.5 वाटी इतकं शेंगदाणे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर घेतलेले सगळे जिन्नस टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी हे सगळे सुद्धा शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपले हे मसाले करपू नये आणि व्यवस्थित भाजता यावं म्हणून मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकलं की ह्या सगळ्या पदार्थांना छान खमंग पणा येतो आणि शिवाय पटकन भाजल्या जातात आणि व्यवस्थित मसाला तयार होतो. साधारण इथे मी 4 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये हे सगळे जिन्नस परतून घ्यायचं आहे. खमंग सुवास यायला पाहिजे आणि करपू द्यायचं नाही, लक्षात ठेवा. तर इथे सगळे जिन्नस छान खमंग भाजून झालेले आहे, करपलेले नाही शिवाय कच्चं सुद्धा नाही. या पद्धतीने भाजून झालं की ताटामध्ये काढून ठेवायचं, पूर्णपणे याला थंड करू द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आणखीन एक गोष्ट, इथे जर मसाला कच्चा राहिला किंवा करपला तर भाजीची टेस्ट बिघडू शकते. त्यासाठी थोडंसं वेळ देऊन हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आणि पूर्ण थंड करायचं, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आता यामध्ये जे पावडर मसाले टाकणार आहे ते पोहे खायच्या चमच्याने टाकणार आहे. पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हिंग आणि 2.5 चमचे इतकं लाल मिरची पावडर आणि सोबतच 2 चमचे इतकं इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. 2 चमचे हळद आणि त्याचबरोबर साधारण 3 चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे किंवा चवीपुरतं मीठ तुम्ही म्हणू शकता. तर मिठाचा अंदाज कसं ओळखायचं ते सुद्धा पुढे सांगेनच. तर या ठिकाणी आता मी 2 चमचे इतकं गूळ टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला छान असं हलकंसं रवाळ फिरून घेतलेलं आहे, अगदी बारीक पिठासारखं नको. तर या ठिकाणी इथे आपलं हे मसाला तयार झालेला आहे. तर या पद्धतीचा मसाला तुम्ही थंड झालं की मग कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवताल तर महिनाभर टिकून राहतो. गच्च झाकणाचा असायला पाहिजे आणि हवेशीर ठिकाणी ठेवायचं. ओला हात लावू द्यायचं नाही आणि हे जे मसाला आहे छान महिनाभर टिकून राहतो. तर हे जे मसाला आहे ते मसाला वापरून भरल्या भाज्या कशा करायचं ते पाहूया. मी इथे दोडक्याची भाजी दाखवत आहे. तर दोडके घेते वेळेस मी या पद्धतीने कवळे घेतलेले आहेत. यावरच्या शिरा जे आहेत आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोडके स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर शिरा काढून घेतलेल्या आहेत. या ज्या शिरा आहेत किंवा साल आहे वरची, यापासून चटणी किंवा ठेचा बनवला जातो. जर तुम्हाला ते रेसिपी पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तुमच्यासाठी मी नक्की अपलोड करीन. तर आता या पद्धतीने पुढचं मागचं देठ कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर या मधोमध 2 चिरा देऊ शकता किंवा फक्त या पद्धतीने 1 चिरा सुद्धा देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर या ठिकाणी सगळे या पद्धतीने दोडके कट करून घेतलेला आहे. साधारण 2 ते 2.5 इंचावर लांबी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मी घेतलेलं जे मसाला होता, तर मी घेतलेला जे मसाला आहे साधारण आपल्या जेवणातली दररोजची जी वाटी असते भाजीची किंवा आमटीची, त्या वाटीने साधारण 1.5 वाटी इतकं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, याला छान बाइंडिंग येईल इतपत, आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही, जे आपण प्रमाण घेतलेलं होतं त्याच अनुसार घेतलेलं आहे. मसाला झाल्यानंतर एकदा थोडंसं चेक करायचं, तोंडात टाकून पाहायचं त्यामध्ये मीठ तिखट छान व्यवस्थित आहे का नाही. थोडंसं उचलून असायला पाहिजे, म्हणजे खाल्लं की थोडंसं खारट आणि थोडंसं तिखट असायला पाहिजे, तर भाजीला अगदी व्यवस्थित होतो. तर इथे मी दोडके छान भरून घेतलेले आहेत. आता आपण कुकरमध्ये करूया, म्हणजे अगदी 10 मिनिटात भाजी होते. कुकरमध्ये इथे मी साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर,
चॉपिंग करून घेतलेला इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून घेतलेलं होतं. थोडंसं परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटो हलकंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण भरून ठेवलेले दोडके होते ते दोडके टाकून घ्यायचं आहे. थोडंसं वाटण उरलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं, फार भरभर असं परतून घ्यायचं नाही. तर या ठिकाणी परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अगदी पाव चमचा मीठ टाकत आहे. तुम्ही म्हणताल आणखीन मीठ टाकायची काय गरज आहे, तर आपण इथे पाणी टाकणार आहोत. जर तुम्ही सुक्या भाज्या भरलेल्या करताल तर मीठ टाकण्याची काहीही गरज नाही. आणि शिवाय दोडकं जे आहे थोडंसं आळणी लागू नये म्हणून अगदी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि साधारण 3 चमचे इतकं दुधावरची साय फेटून सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिट छान वाफून घ्यायचं आहे. त्यानंतर दोडके बुडतील इतपत पाणी टाकायचं. कुठल्याही कुकरच्या भाज्या करत असाल तर पाणी जास्त टाकायचं नाही. थोडेसे आपल्याला हे दोडके सगळे बुडतील इतपत पाणी टाकायचं, म्हणजे छान अशी भाजी तयार होते. नाहीतर फोडी एकीकड आणि रस्सा एकीकड असं होतो जास्त जर पाणी टाकताल तर या ठिकाणी आता मी पाणी टाकल्यानंतर झाकण लावलेलं आहे. मोठ्या फ्लेमवर फक्त 1 शिटी काढून घेतलेली आहे, त्यापेक्षा जास्त नको. कारण दोडके कवळी आहेत आणि मसाला आधीच भाजलेला आहे, त्यासाठी 1 शिटी पुरेसा आहे. तर या ठिकाणी माझी एक चूक झालेली आहे की तेल थोडंसं जास्त टाकलेला होता. कारण मी मसाला भाजते वेळेस सुद्धा तेल टाकलेलं होतं आणि यामध्ये कुकरमध्ये करते वेळेस सुद्धा थोडंसं तेल उचलून टाकलं, त्याच्यामुळं थोडंसं तेल वाटत आहे. शिवाय तुम्ही या पद्धतीने टाकते वेळेस मात्र कुकरला कमी टाका. तर कुकरच्या 1 शिटीमध्ये मस्त चमचमीत भाजी तयार. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.